निर्माण केले जाणार आहे। नवीन दही प्लॅंट 1 ऑक्टोबर 2025 पासून उत्पादनात घेण्याचे दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। बटर मेकिंग मशीन सध्या संघाच्या दुग्धशाळेमध्ये 800 किलो प्रति तास क्षमतेचे बटर मेकिंग मशीन कार्यरत आहे। सदरची मशीन 20 वर्षापूर्वीची असल्याने त्यास वारंवार ब्रेकडाऊन मेंटेनन्स होत आहे। सध्याची वाढती बटरची मागणी विचारात घेता ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय नामदार हसन दुधासाठी सरासरी 2.45 प्रति लिटर व गाय दुधासाठी सरासरी 1.45 प्रति लिटर फरकामध्ये हिरक मोचणी वर्षानिमित्त दूध उत्पादकांना 20 पैसे सभासदाला बोलू द्या। तुमच्या दंग्यामुळे त्यांना ऐकू जाणार नाही आणि आम्हाला उत्तर मिळणार नाही। स्वच्छतेबाबत गोकुळ दूध हा नेहमीच दक्ष असतो। काही दर्शकांनी प्लास्टिकचे बॅग का वापरतात अशा शंका उपस्थित केल्या होत्या। दूध पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे गोकुळचे ॲलोव्हेरा ज्यूस गोठ्यातील जनावरांना होणारा स्तनदाह 2024-25 हे आर्थिक वर्ष गोकुळ दूध संघासाठी यशस्वी नव उपक्रमांचे अनेकविध ठळक घडामोडी अनुदान आणि प्रोत्साहन यशस्वी दूध वाढ अभियान संघाचे विस्तारीकरण नवनवीन योजना आणि सुधारित अनुदान या श्रीचा कारभार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत झालेली वाढ याचबरोबर हॅलो, कृपया पुढे सरकत राहा। डाव्या बाजूच्या सभागृहामध्ये पाठीमागे जागा आहे। वाटेमध्ये कोणी थांबू नका, आपल्याला विनंती आहे। सर्व संस्था प्रतिनिधींना विनंती आहे। स्वयंसेवक पोलीस दोन वर्षापूर्वी मान्यता दिली होती। नवीन दही प्लॅंट उभारणीस काम अंतिम टप्प्यात आले आहे। संघ दह्यासाठी स्वतःचीच यंत्रणा उभी करत असल्याने यापुढे मुंबई शाखेसाठी बाहेरील प्रोसेस करून दही तयार करून घेण्याची सन 2023-2024 या मुदतीचा मान्य वैधानिक लेखा परीक्षक यांच्याकडून आलेल्या लेखा परीक्षण अहवाल दोष दुरुस्ती करून खात्यास पाठवला आहे, त्याची नोंद घेणे आहे। विषय क्रमांक 7 सन 2024-2025 या मुदतीचा मान्य तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमचं म्हणाले येस न्यूज चला हा चालू येस न्यूज पण घे जय महाराष्ट्र बंटी साहेबांचा बंटी साहेबांचा बंटी साहेब तुम आगे बढ़ो। आता एकदम शांत अत्यंत नाही आता कोण व्यवस्थित चालली नाही म्हणणं बरोबर नाही। 55 मिनिटं चेअरमन नावीद मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला। 5 वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला। विरोधकांनी शांतपणे तो ऐकून घेतला, याचा अर्थ त्यांना मान्य। दुसरं 47 प्रश्न सभासदांनी टाकले होते,
त्याची सविस्तर उत्तरं एमडीने 1 तासभर या ठिकाणी दिली. विषय असा आहे की जी त्यांनी प्रश्न टाकले होते त्याची उत्तरं दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळं कुठली उत्तरं अनुत्तरित आहेत असं नाही. राजकारण इथं होता कामा नये यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित या ठिकाणी पार पाडण्यात आली. मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा 5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आहे. आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी 2 रुपये किमान देतो असं म्हणलं होतं, ते 13 रुपयेवर या ठिकाणी आम्ही दूध दरवाढ दिली. ज्या अनेक योजना चेअरमननी 1 तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत. मग सोलरचा प्लांट असू दे, पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे, हे सगळे उपक्रम गेल्या 5 वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाले. मला वाटतं मागच्या 5 वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं. 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच, परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं. अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली. विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली, त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले. त्या प्रश्नाचे तुम्ही जर 49 प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ 25 आहेत. त्या सगळ्याची उत्तरं एमडीने दिली आणि संचालकांनी मला वाटतं लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो, सभासदांनी कोणी विचारलं तर हरकत नाही. आणि म्हणून मला वाटते की सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोचली. मागील 4 वर्षांपासून या सभेत सर्व रोष सतेज पाटील यांच्यावर होता, मात्र या सभेतला रोष मुश्रीफ विरुद्ध महाडिक अशा पद्धतीचा मला वाटते त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये. काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं, कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं, चेअरमन त्यांच्याशी बोलले होते, त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं. त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाले, त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल. पंचवार्षिक निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे, पुढच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सामोरे जाणार मला वाटतं आता जे पॅनल आहे त्याच पॅनलच्या माध्यमातून पुढे शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. पाणी बरंच वाहून या ठिकाणी जाणार आहे. आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत. कारभाराच्या विरोधात हायकोर्टमध्ये याचिका ठीक आहे ना, त्याला आपण उत्तर देऊया, कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही, परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ. दूध खरेदीचे आज त्याच्यावर चर्चा प्रमाणे पशुखाद्य नियमात लोकांना वेळ देण्यात येणार आहे, सर्व बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ते बघा, या पद्धतीनं जर संघाचा कारभार राहिला की कुठली गोष्ट रेटूनच न्यायची असेल तर हे खूप दुर्दैवी आहे. आजही पोटनियम दुरुस्ती करणे हा जो 9 नंबरचा विषय आहे त्याला माझी संमती नाही, विरोध आहे. 2125 संचालक का करायचे, पुन्हा एकदा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की सर्वांना सामावून घेता येईल. मी कालही सांगितलं की मला हा मुद्दा पटलेला नाही, मला त्यांनी सविस्तर उत्तर देणं अपेक्षित आहे, म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे. पण त्यांनी पुन्हा एकदा माईक बंद केलेला दिसतोय. आमच्याकडनं सगळी सहकार्याची भूमिका झाली, आम्ही शांत राहिलो, पण जेव्हा विषय मंजुरीचा प्रश्न येतो तेव्हा त्यांचे लोक दंगा करताना दिसत आहेत. त्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते लोक ऐकत नाही आहेत आणि यांना फक्त राजकीय सोय करण्यासाठी 2125 संचालक करायचे आहेत असा माझा त्यांच्यावरती पूर्णपणे आरोप आहे. त्याच्यामुळे त्यांनी जोपर्यंत सगळ्या सभासदांच्या समोर एक्सप्लेनेशन देत नाहीत की 2125 संचालक का करायचे आहेत तोपर्यंत या गोष्टीचं समाधान होणार नाही आणि माझा विरोध कायम राहणार आहे. त्यासाठी संघामार्फत उत्पादकांना जास्तीत जास्त अनुदान द्यावे, संघामार्फत उत्पादनांसाठी मिनरल रिसोर्सचा वापर नियमित व्हावा याकरता
प्रश्नापेक्षा मी आधी म्हटलं होतं माझा आक्षेप मला नोंदवायचा आहे. आक्षेप नोंदवायचा होता अहवाल वाचनाच्या प्रश्नांवरती, अहवाल वाचनाच्या विषयावरती. एनडीनी थांबणं अपेक्षित होतं. माझा काय म्हणतात त्याला, मला जो निषेध म्हणा, विरोध म्हणा, आता मिळत नाही आहेत ना असं दिसतंय. म्हणजे हे कुठेतरी रेटून नेण्याचं काम यांचं चालू परत झालेलं आहे असं दिसतंय. आणि ही पद्धत नाही आहे असं मला वाटतंय. जर एखाद्या साईडला तुम्ही सांगताय आम्ही सगळं व्यवस्थित करू, दुसऱ्या साईडला लोक घेऊन येत आहे दंगा करायला, हे योग्य नाही. माईक आता तुमच्या समोरच बघितलं, बंद केला. अहवालाच्या विषयाचं वाचन त्यांनी 1 मिनिटात संपवलं. त्याच्यावरती कोणाचा विरोध आहे का त्यांनी विचारायला पाहिजे होता. कालपासून मी सांगतेय माझा या विषयावरती निषेध आहे किंवा विरोध आहे. पुनर्विचारासाठी हा विषय ठेवण्यात यावा. पण त्यांनी तो विषय तिथे नोंदवायला हवा आहे, बोलायची संधी द्यायला पाहिजे होती. त्यांनी ज्या पद्धतीनं आमच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली त्या पद्धतीनं आम्ही सहकार्य केलेलं आहे. आमच्यातलं कोणीही येताना घोषणाबाजी केली नाही, कोणीही धक्काबुक्की केलेली नाही आहे, कोणीही दंगा केलेला नाही आहे. पूर्ण सभेमध्ये चेअरमनचं भाषण होईपर्यंत आम्ही शांततेत होतो. आता जेव्हा विषयाचं वाचन चाललेलं आहे तेव्हा आम्हाला आमचे आक्षेप असतील, प्रतिप्रश्न असतील, ते विचारायची संधी त्यांनी द्यायला हवी होती. त्याला उत्तरं म्हणत नाही, त्याला पळकुटेपणा म्हणतात माझ्या शब्दामध्ये, की तुम्ही जे काल बोलत होता तेच आज रिपीट केलेलं आहे. जर तुम्हाला खरंच उत्तरं द्यायची होती तर मला प्रश्न विचारून द्यायचा होता. त्याला काही जोडून माझे प्रतिप्रश्न होते ते मी विचारले असते ना त्यांना. तुमच्याकडे लेखी उत्तरं पाठवली आहेत का? जर लेखी उत्तरं अजून पोचलेली नाही आहे, पण जर ते म्हणतात मी हट्टी आहे तर माझा हट्ट पूर्ण झाल्याशिवाय मी तो विषयही सोडणार नाही आहे. लाडक्या बहीण म्हणून म्हटलेलं आहे, लाडक्या बहिणीला माहीत द्यायला सांगा, प्रश्न विचारू देत म्हणा. हे बघा, 21 ते 25 संचालक करण्याचा लेखी त्यांचं जे काही उत्तर येईल ते येईल. माझी अपेक्षा आहे की जेव्हा मी सभागृहामध्ये त्यांना हा प्रश्न विचारते त्यांनी सभागृहामध्ये सगळ्या सभासदांच्या समोर याचं उत्तर द्यावं. वाढवणे आवश्यक असल्याने यामध्ये